राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। आताच बघितलेल्या बातमीवरून महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटपाला आता सुरुवात झाली आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडला होता, त्याचं वितरण आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकता, गेल्या कित्येक महिन्यापासून 9वा हप्ता रखडला होता, त्याचं वितरण झालं नव्हतं। आता त्याचं वितरण का झालं नव्हतं हे देखील राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे आणि नमो शेतकरी 9व्या हप्त्याला आता मंजुरी भेटली आहे। आज स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला आहे आणि राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आनंदाची बातमी समोर आली। तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडला होता, त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल डीबीटी प्रक्रिया सुरू असते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। आज संपूर्ण राज्यामध्ये वितरण केलं जाणार नाही। आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे। पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। आज सकाळपासूनच वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे। तुम्हाला माहीत आहे, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बैठक झाली होती। त्याच बैठकीमध्ये हा निर्णय आता घेण्यामध्ये आला। आता शेतकरी बांधवांनो, यादी पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। बघा, तुम्हाला माहीत असेल की मागच्या वेळी नमोचा हप्ता का आला नाही, याचं कारण सरकारने स्वतः आज सांगितलं आहे। तर त्यामागचं कारण असं सांगण्यामध्ये आलं की कर्जमाफी योजना, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, कर्जमाफी शेतकरी बांधवांची केल्यामुळे सरकारचा खूप मोठा निधी खर्च झाला, त्यामुळे नमो शेतकरी योजनेवर ताण आला होता, त्यामुळे तो हप्ता रखडण्यामध्ये आला होता। आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी 18 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली। आता या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी यवतमाळ जिल्हा आहे आणि त्यानंतर वर्धा जिल्हा, या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचा समावेश करण्यामध्ये आला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो की रखडला होता, तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7400 कोटी रुपयांचा विशेष निधी आता मंजूर करून देण्यामध्ये आला असून येत्या काही तासामध्ये आता या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहे। तुम्ही भरपूर दिवसापासून अशा अफवासुद्धा ऐकल्या असतील की 3000 रुपये हप्ता झाला आहे, परंतु नाही, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट जमा केला जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवण्यामध्ये आले असून यामध्ये बुलढाणा जिल्हा, त्यानंतर अकोला जिल्हा, या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना प्राधान्याने लाभ दिला जात आहे। सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आणले असून यामुळे सर्व्हरवर जास्त ताण न येता लवकरात लवकर शेतकरी बांधवांना हप्ता मिळेल। आता म्हणजे की बघा, कसल्याही प्रकारे हप्ता रखडणार नाही आणि सर्व्हरवर सुद्धा ताण येणार नाही, याची दखल आता सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आली आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्या भागामध्ये आज सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार हे पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे।
सर्व बँकांची व जिल्ह्यांची यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यानुसारच आज वितरण करण्यामध्ये येणार आहे. तुमची जर बँक KYC पूर्ण झालेली नसेल तर पूर्ण करून घ्या, अन्यथा मग अडचण येणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नाही, म्हणजे की KYC नाही, अशा शेतकरी बांधवांचा हप्ता पुन्हा रखडू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे eKYC असेल, आधार लिंक असेल करून घ्या. ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, त्यांना या प्रक्रियामध्ये सर्वात अगोदर लाभ दिला जाणार आहे, हे सरकारच्या माध्यमातून आज सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेमध्ये आहे, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख असेल तरी पण तुम्हाला लाभ मिळणार आहे, मात्र 2.5 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न नसावं आणि जर असेल तर मग तुमचा हप्ता रखडू शकतो. बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामधील गरजू बांधवांना यातून लाभ मिळणे आता शक्य होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता जमा झाला होता, केवळ त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 9व्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, हे स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा स्पष्ट करण्यामध्ये आलं आहे. तर मग सरकारने आज स्वतः सांगितलं आहे, सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले जात असून परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून या हप्त्याची वाट बघत होते. ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी पूर्णपणे लिंक केला आहे, त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज पुढील काही तासामध्ये आता मोबाईलवर प्राप्त होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची निवड केली असून आत्ता बघा बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचे खाते जर सरकारी बँकेमध्ये असेल तर सर्वात अगोदर निधी जमा होणार. त्यांना निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे आणि शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे, जो की हप्ता रखडला होता. आता शेतकरी बांधवांनो, यादी पाहणं महत्त्वाचं आहे. बघा संपूर्ण यादी बघून घ्या. ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नाही, अशा खऱ्या आणि गरजू गोरगरीब शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. यामध्ये जालना जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेपणे राबविली जात आहे. शेतकरी बांधवांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचं झालं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही हे कसं तपासायचं? तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटला होता का? जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटला असेल तर मग आता तुम्ही 9व्या हप्त्यासाठी तयार राहायचं आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम सुरू होते, त्यामुळे हप्ता लवकर जमा झाला नाही आणि शेतकरी बांधवांची कर्जमाफी पण सुरू होती, त्यामुळे हप्ता जमा झाला नव्हता. परंतु आता सर्व कामे मार्गी लागली असून सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला. जे आता कामे झाले त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील मोठा दिलासा मिळत आहे. जर तुमचं खातं पोस्ट ऑफिस बँकेमध्ये असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर या खातेधारकांना सुद्धा लाभ मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशांचे वितरण कसल्याही अडथळ्याशिवाय वेगाने पार पडत आहे आणि शेतकरी बांधवांना आज मोठा दिलासा सरकारच्या वतीने देण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या,
आधार लिंक असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता रखडला होता, तेथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे. कोटक महिंद्रा बँक असेल किंवा HDFC बँक असेल यांसारख्या खाजगी बँकांमध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ आता जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारने सांगितल्यानुसार सरकारी बँकांमध्ये सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, त्यानंतर खाजगी बँकांचा विचार करण्यामध्ये येणार. म्हणजे की महाराष्ट्र राज्यामधील सर्व बँकांमध्ये हप्ते जमा होणार, परंतु सरकारी बँकांमध्ये सर्वात अगोदर हा निधी पोचविण्यामध्ये येणार आहे. तर मग आता बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की बघा, तुम्ही भरपूर दिवसापासून असं ऐकलं असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता एकत्र येतो. तर नाही शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना ही राज्य सरकार चालवते आणि PM किसान योजना ही केंद्र सरकार चालवते. त्यामुळे या दोन्ही योजनांचे नियम आणि अटी वेगवेगळे आहे. हे खरं आहे की PM किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी योजना उभी आहे, त्यामुळे असा गैरसमज होत आहे. परंतु दोन्ही योजनाचे नियम आणि हप्त्याचं वितरण हे वेगवेगळ्या टायमिंगला होत असते. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून हप्ता देण्यामध्ये येत आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करून पात्र शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्यामध्ये येत आहे. हे स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आज सांगण्यामध्ये आलं आहे. आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यामध्ये आलं आहे की आज कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, बँकांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून जालना आणि लातूर या जिल्ह्यांमधील सोसायट्यांमध्ये देखील याबाबत सध्या मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. ज्या शेतकरी बांधवांची सर्व कागदपत्रे आणि सर्व कामे पूर्ण झाली अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारने तुम्हाला काही कामे करायची सांगितली होती, ती कामे तुम्ही पूर्ण केली का? जर ती कामे तुम्ही पूर्ण केलेली नसेल तर मग अडचण येणार, आणि जर तुम्ही ती कामे पूर्ण केलेली असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये आता राहिलेले प्रलंबित हप्ते सुद्धा जमा होणार आहे. तर मग कोणते आहेत ते कामं, ते कामे पाहून घेणं सुद्धा गरजेचं आहे. ते कामे तर आपण पाहूनच घेऊया, परंतु सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाचे आदेश स्थानिक बँकांना आधीच देण्यामध्ये आले असून प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तांत्रिक कारणातो मेसेजला थोडासा उशीर जरी झाला तरी शेतकरी बांधवांनी घाबरून न जाण्याचे कारण नाही, कारण की शेतकरी बांधवांनो, एकदा का वितरण झालं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमाच होणार आहे. त्यामुळे गोंधळून अजिबातच जाऊ नका. सरकारने सांगितलं आहे टप्प्याटप्प्यानुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव यादीमध्ये येतं का नाही तुम्ही चेक करायचं आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर जमा होणार, ते पण ह्या 18 जिल्ह्यामध्ये. आता या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का नाही ते तुम्ही चेक करायचं आहे. जर तुमचं नाव आलं असेल तर मग सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार, आणि ज्यांचं नाव आलं नाही त्यांना पुढील यादीनुसार हप्ता मिळणार आहे. आता पुढील यादी केव्हा येणार तर बघा, येणाऱ्या काही दिवसामध्ये यादी जाहीर होणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने तुम्हाला 2 कामे करायची सांगितली होती, ती 2 कामे तुम्ही पूर्ण केली का? जर ती 2 कामे तुम्ही पूर्ण केलेली नसेल तर खूपच मोठी अडचण येणार आणि पुन्हा तुमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडू शकतो. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे की फार्मर ID कार्ड. आता तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणं अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर मग अडचण येणार. त्यानंतर दुसरं अतिशय महत्त्वाचं काम आहे, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या
तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे, म्हणजे की जेव्हा कधी हप्ता जमा होईल तेव्हा सर्वात प्रथम तुमचा मोबाईल वाजेल. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आता 18 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.